मी तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये एकच सांगतो, बेसिक नॉलेज परफेक्ट करा, कारण इथून पुढे जे जे क्वेश्चन येणार आहेत फक्त आणि फक्त बेसिक नॉलेजवरती आपण त्यांना टॅकल करू शकतो. आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स याबाबत हा क्वेश्चन आहे, आपल्याला माहीत नाही समजा, तर कोणते विधान बरोबर नाही विचारले त्यांनी. ठीक आहे, एवढं आपल्याला डिटेल नाही, तर कसा क्वेश्चन टॅकल करायचं ते सांगतो. युती 121 देश आहेत असतील, आकड्यांवरती डाऊट घ्यायचा नाही कारण आपल्याला माहित नाही. हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांच्यामध्ये अंशतः आणि पूर्ण समाविष्ट आहे. आता जर आपल्याला जॉग्राफीचं थोडं जरी नॉलेज असेल, ही पृथ्वी आहे, हा इक्वेटर आहे, हे समजा तुमचं कर्कवृत्त आहे आणि हे मकरवृत्त आहे, तर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त प्रकाश हा या झोनमध्येच पडतो. सर्वात जास्त सूर्यप्रकाश या झोनमध्येच अवेलेबल होतो. त्यामुळे कर्कवृत्त आणि विषुववृत्त एवढेच देश असणार आहेत का? नाही. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या पट्ट्यातील सुद्धा देश असले पाहिजेत ना, इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे म्हणल्यावरती. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग होतं आणि हेच आपलं उत्तर आहे.